नमस्कार, तुमचं स्वागत आहे मालवणी पोरा हॅशटॅग कोकण या आमच्या अस्सल मालवणी यूट्यूब चॅनलवर. आता मी तुमका मालवणी पद्धतीत पिझ्झा कसो बनवतात त्याची रेसिपी दाखवते. तर आम्ही पिझ्झा बनवण्यासाठी बारीक चिरून कोबी घेतलेलो आहे. त्यानंतर कांद्याच्या पातीचा जो कांदा असायचा हे राऊंड असे कांदे कापून घेतलेत. कोथिंबीर हे गावठी वालीचे तुकडे आहेत. हे जराशे पिके जराशे कच्चे अशा पद्धतीचे ढबू मिरची आहेत. गाजर बीट आणि ह्या असा काय म्हणतात ते कांद्याची पात वरची. आणि हे आपण पिझ्झा बेस विकत आणले आहोत. त्याच्याबरोबर आपण एक्स्टर्नल म्हणजे बाहेरचा काय लागत असतात तर मीठ, ह्या टोमॅटो पिचकू म्हणजे टोमॅटो सॉस साधा, ह्या तिखट आणि गोड असा टोमॅटो सॉस, त्यानंतर चीज आणि मॅगी पावडर, मॅगी मसालो, नंतर गरजेनुसार तेल आणि जराशा प्रमाणात मालवणी मसालो ह्या आमका लागतला. आता पिझ्झा तयार करूच्यासाठी आम्ही ओव्हन वगैरे काय वापरूचं नाही. असं बिना ओव्हनचे आम्ही पिझ्झा तयार करतलो. बघू शकतात अशा पद्धती माझ्या चुलीवरती मी तवो तापत ठेवले आहे बघा. आणि निखारे बऱ्यापैकी आहेत, म्हणजे आतमध्ये जाळ भरपूर नाही, असा निखारे असे ठेवलेले आहेत. आता 1 मिनिटात मी तुमका दाखवते कसं बनवतो. आता हे आपण तव्यात तेल लावून घेतलेलं आहे, कारण पिझ्झा बेस खालनाची काटता कामा नये म्हणून. त्यानंतर आता पाळी पिझ्झा बेसची त्याच्यामध्ये पिझ्झा बी अशा पद्धतीने ठेवलेला. असे टोचे मारलेले असतच ऑलरेडी, आणि हे जरासे आणखी मारून घेते. तर त्याच्यावरती आपण तिखट आणि गोड म्हणजे सॉस आणला तो चमचो बाजारावर टाकलो. त्यानंतर आम्ही रेग्युलर टोमॅटो सॉस टाकलो. आणि हा आता आम्ही दोन हे असं चमच्याने बघून घेतो. शेवटपर्यंत आपण हे बघून घेतलेला एक शकतात. त्यानंतर त्याच्यावर आता आपण हे आमचे भाजी जे आहेत ते घालूचे आहेत. पहिल्यांदा आपण कोबी घातलो, त्यानंतर आपण ढबू मिरची घालूची आहे. तुमच्या गावठी वालींचे जे तुकडे आहेत ते घालूचे आहे. नंतर किसलेलं गाजर घालूचं आहे. बीट, कांद्याची पात, पात घालून झाल्यानंतर त्याच्यावर जरासं मीठ भिजवायचा, जरासं चिमटीवर. आपल्याकडे मॅगी मसाला तो जरासं वरून शिवरून घ्यायचो. मालवणी मसाला शिवडवर तिखटपणा ज्यांका तिखट हवे असतात तेनीच, नसत तर का त्याची गरज नाही. तर दुसरं तुमच्याकडे कुठचं चिली सॉस वगैरे असं तो वापरला तरी चालतात. आता साईडून परत एकदा जरासं तेल सोडून घ्यायचा. त्याच्यानंतर मेन वस्तू
आपणाक आवडता सगळीचा आमच्याकडे 4 बेस आहेत आणि 4 बेसाक आम्ही 2 क्यूब वाढले आणि अर्धी साधारण तूप घालू शकतो. आता काय करायचा की जरा भाजी ह्या जाऊच्यासाठी त्याच्यावर झाकण मारून ठेवायचं. 5 मिनिटानंतर तयार होतं आपलं पिझ्झा. आता आपली 5 मिनिटं होई दिलेली आहे. आता आपण बघूया आपली पिझ्झा घालवा की नाही. तो बऱ्यापैकी पिझ्झा मेल्ट झालेला आणि वास पण येता खालना भाजल्यासारखं. फक्त आता आम्ही हे एकच ह्या करतो की तव्यात ह्या कापूचो नाही. पिझ्झा आम्ही कडे घेऊनच कापतो कारण तव्याची वाट लागतो या त्याच्यामुळे. बघा आपली पिझ्झा किती मस्त दिसता बघा. आता त्याचे मी पीस बनवते. पिझ्झाचो का आपल्याकडे मोठं कटर नाही असा. आपला पारंपरिक आपला हत्यार 10 म्हणजे चिरणी, सुरी आणि चिरणी ह्याच्या मदतीन आता अशा प्रकारे 8 तुकडे करतात. त्याचे 4च तुकडे करतो आपण. अशा प्रकारे आपण हे पिझ्झाचे 4 तुकडे केलेले आहेत. हे बघा आपले पीस 4 तुकडे तयार झाले पिझ्झाचे. हे बघा आणि खालून पण व्यवस्थित मस्तपैकी भाजलेलं आहे बघा. अशा प्रकारे पिझ्झा तुम्ही घराकडे बनवू शकतात आणि खाऊ शकतात. तुम्ही मुलांका डब्यात पण बनवून देऊ शकतात जर तुमची म्हणजे घरात तुमच्या सामान अवेलेबल असतात तर ही जर तुमका पिझ्झाची रेसिपी मालवणी पद्धतीचा पिझ्झा जर तुमका आवडलो तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मुलांच्या डब्यासाठी असे वेगळे प्रकार किंवा रानभाजींचे वेगळे प्रकार असे जर तुमका आमच्याकडनं बघूचे असतील पारंपरिक प्रकार तर तुम्ही आमका कमेंट करून सांगू शकतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.